चंद्रविलास लेखक नारायण धारव भाग 8. जेवणानंतर 2 तास विश्रांती घेतली. 5च्या सुमारास खाली गेलो. आवारात 2 टुरिस्ट बसेस, MTDCची एक आराम बस आणि 3 टॅक्सीज उभ्या होत्या. डायनिंग हॉल चांगला भरला होता. जवळजवळ सगळ्या बूथही भरलेल्या होत्या. आधी किचनमध्ये जाऊन आलो. तिथे सर्व काही व्यवस्थित होतं. मग बाहेरच्या हॉलमध्ये आलो. प्रत्येक टेबलापाशी 5-7 सेकंद थांबून, काय ठीक आहे का सर्व्हिस, दुर्लक्ष होत नाही ना तुमच्याकडे, विचारत होतो. त्यात दांभिकपणाचा थोडासा भाग असेलही, पण भेटीचा परिणाम चांगला होत असे. टीकेची किंवा तक्रारीची धार एकदम बोथट होत असे. चंद्रविलास संबंधात विचारणारी एक पार्टी निघालीच. गृहस्थ वयस्क होते. डोक्याला टक्कल होतं. डोळ्यांना सोनेरी फ्रेमचा चष्मा होता. अंगात उत्तम कापडाचा सूट होता. सोबत पत्नी होती. 2 मुलं, बहुधा कॉलेज विद्यार्थी होती. सर्वांचे कपडे अत्यंत मॉडर्न आणि किमती होते. सर्वांच्या मनगटावर डिजिटल वॉचेस होती. बाहेरच्या अंगणातील कॉन्टेसा कदाचित यांचीच असेल. नक्कीच एखादी NRI फॅमिली. त्यांनी तो विषय काढताच आसपासची गिराईकं वळून उत्सुकतेने ऐकायला लागली. त्यांच्या बोलण्यात निम्म्याहून अधिक इंग्रजी शब्द होते. उदाहरणार्थ, तुम्ही ओनर नाही का? हो, नमस्कार. यस, ही साईट म्हणे हॉन्टेड आहे. अर्थात मग नेहमीची प्रश्नोत्तरी आणि माझी नेहमीची भाषणबाजी. पण आता तो माझ्या दृष्टीने कोरडा इतिहास राहिलेला नव्हता. त्यातल्या जवळजवळ प्रत्येक प्रसंगाशी माझा वैयक्तिक संपर्क आला होता. या सत्यतेच्या प्रचितीची काही ना काही झलक माझ्या शब्दात आली असली पाहिजे. कारण साहेब महोदय माझ्याकडे बारीक नजरेने पाहत होते. अनंतराव नाही का? तर मग अनंतराव, तुम्ही काहीतरी मागे ठेवता आहात. आय मीन, यू आर नॉट टोटली फ्रँक, ॲम आय राईट? आता माझ्या हजरजबाबीपणाची कसोटीच होती. त्याचं काय आहे? हा इतिहास खूप जुना आहे. या नरहरपंतांना पाहिल्याची उदाहरणं खूप आहेत. तसंच कोणत्याही अनैसर्गिक मृत्यूचा संबंध लोक चंद्रविलासशी लावायला टपलेलेच असतात. त्यातल्या काही हकीकती तर अंगावर काठा उभ्या करणाऱ्या आहेत. पण मला त्या संबंधात प्रश्न विचारणारी गिऱ्हाईक, उदाहरणार्थ तुम्ही साहेब, हे काही संशोधक किंवा तत्त्वज्ञ नसतात. त्यांना क्षणभराची करमणूक हवी असते. तेव्हा मी हा इतिहास कोर्टपर्यंत सांगायचा, यातला काही मर्यादा आहेच, नाही का? तुमच्या भाषेत काउंटर प्रोडक्टिव्ह. साहेबांचं समाधान झालेलं नव्हतं. तुमच्या चंद्रविलासमध्ये राहण्याची सोय आहे ना? मग मी, म्हणजे आम्ही एखादी रात्री मुक्काम केला तर? मला ते अजिबात नको होतं. पण मी एक क्षणभरही दवडलं नाही. यू आर मोस्ट वेलकम सर. पण कंटाळाने नकोसं होईल. जावेर गाव जुनं आहे, पण गावात किंवा आसपास कोणतीही प्रेक्षणीय स्थळ नाही. निसर्गही काही मोठा आकर्षक नाही. माझ्या शब्दांच्या बाईसाहेबांवर योग्य तो परिणाम झाला. त्या एकदम सरळ बसून काहीतरी बोलणार, तोच हात वर करीत साहेब म्हणाले, हां, ती नुसती सजेशन होती. आपण अजिबात राहणार नाही आहोत तिथे. आणि मग माझ्याकडे वळ. अनंतराव, आय फील इट इन माय बोन्स. इथे खरोखरीच काहीतरी आहे. बी केअरफुल. सांभाळून राहा. त्यांचे शब्द इतके अनपेक्षित होते की त्यांचा माझ्यावर झालेला परिणाम मी लपवू शकलो नाही. साहेबांनाही तो माझ्या चेहऱ्यावर दिसला असला पाहिजे. ते आणखी काही बोलणार होते, पण खांदे उडवून ते गप्पच बसले. मी इतर टेबलामधून हिंडत काउंटरपाशी येऊन उभा राहिलो. साहेबांनी बिल टेबलापाशी चुकतं केलं. त्यांची पत्नी आणि मुलं आत बाथरूमकडे गेले होते. तेवढ्या वेळात ते माझ्यापाशी आले. वॉज आय राईट अनंतराव? ते बाजूला राहून द्यात. मी म्हणालो, तुम्ही एखादी रात्री ती काढली असती तर माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचंच होतं. पण तुम्ही राहत नाही आहात ही फार चांगली गोष्ट केली, अगदी ऑनेस्टली. नाहीतर तुम्हाला सांभाळून राहा असं सांगायची माझ्यावर पाळी असती. यावरून काय समजायचं ते समजा. माझ्या प्रांजलपणावर शंका घ्यायला जागा नव्हती. त्या साहेबांचे डोळे एकदम मोठे झाले. पण तेवढ्या त्यांच्या मिसेस आल्या.
तुमच्या मते यात जास्त लक्ष घालू नये. वळता वळता ते म्हणाले, मी मान्यच हो ची खूण केली. हा सवाल जबाब मोठा सूचक होता. हे आताचे साहेब काही मोठे सेन्सिटिव्ह किंवा संवेदनक्षम वाटत नव्हते, पण त्यांनाही वातावरणातील बदल, एक भारलेपणा, विकृती जाणवली होती. जो प्रभाव इतके दिवस अगदी तरल होता, क्वचित एखाद्याला अगदी ओझरता जाणवत असे, तो आता जास्त व्यापक, जास्त प्रखर, जास्त जवळचा होऊ लागला होता. इतके दिवस मी एकटाच या प्रसंगाचा साक्षीदार होतो. क्वचित प्रसंगात माझा वैयक्तिक सहभागी झाला होता. मला अजून काही धोका दिसला नव्हता किंवा इजा झाली नव्हती, पण त्याचं कारण माझ्या शक्तीत किंवा विरोधात नव्हतं. कारण वेगळंच होतं. नरपंतांना त्यांच्या कोणत्या तरी कुटील कारस्थानासाठी हस्तक म्हणून माझी गरज होती. म्हणूनच त्यांनी आत्तापर्यंत मला काही विलक्षण, अज्ञात आणि गुप्त गोष्टी दाखवल्या होत्या. पण ही दया किंवा नरमाई इतरांना दाखवली जाईलच कशावरून? नाही नाही, जितके कमी लोक यात गुंततील तितकंच चांगलं. पण त्या क्षणी पेठेकाकांचा विचार मनाला शिवला नाही. त्यांना मी भाषांतरासाठी नरपंतांचे खाजगीतले खाजगी, अगदी गुप्त कागद दिले होते, पण हे मला तेव्हा सुचलं नाही. हात वर करून मी साहेबांना निरोप दिला. 6:30चा सुमार होता, पण हिवाळ्याचा लहान दिवस कधीच मावळून गेला होता. सर्वत्र दिवे लागले होते. मी सहज मोठ्या दाराकडे पाहिलं. पेठेकाका आत येत होते. पेठेकाका, मी गडबडीने पुढे गेलो. मी 10-12 पावलं टाकताना मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. किती ओढलेला, अस्वस्थ चेहरा, किती बावरी नजर. मी जवळ जाताच माझ्या खांद्यावर हात ठेवत ते घाईघाईने बोलायला लागले, अनंतराव, अनंतराव. मला त्या जाहीर ठिकाणी कोणतीच चर्चा नको होती. पेठेकाका, तुम्ही आधी वर चला. त्यांना कोपराने धरीत जवळजवळ ढकलतच मी वर न्यायला लागलो, पण पावला पावलांवर ते अडकत होते. नको नको, वर नको, ते म्हणत होते. एव्हाना आसपासच्या लोकांच्या नजरा कुतूहलाने आमच्या दिशेला वळल्या होत्या. पण पेठेकाकांचा विरोध खोडायचा म्हणजे अक्षरशः झटापट करून ओढतच त्यांना वर न्यावं लागलं असतं. तो तर जाहीर तमाशाच झाला असता. ठीक आहे, वर नाही, बाहेर अंगणात येता का, मी विचारलं. हो, अंगणात ठीक आहे. या या, ते वळत म्हणाले. अंगणात खरं तर खूप गारठा होता. एका रंगी छत्रीखालच्या गोल टेबलापाशी आम्ही बसलो. जाता जाता मी कॅशियरला बोटाने 2 चहाची खूण केली. आम्ही खुर्च्यांवर बसतो ना बसतो, तोच पेठेकाकांनी इतका वेळ काखेत ठेवलेलं कागदाचं एक पुडकं टेबलावर ठेवलं. तुमचे सकाळचे कागद अनंतराव. क्षणभर मला वाटलं त्यांनी मूळ कागदच परत आणले आहेत. का बरं? भाषांतर जमणार नाही असं वाटतं? जमणार नाही? अहो, भाषांतर केलं सुद्धा केव्हाच, तेच तर द्यायला आलो होतो. घाई म्हणता? अहो, शब्द दिला होता तो मोडायचा नाही म्हणून मजकूर शेवटपर्यंत पुरा केला. शेवटचं अक्षर लिहून होता जो तडक निघालो तो इथेच पोहोचलो. पेठेकाकांना बोलताना दम लागला होता. सुदैवाने तेवढ्या टेबलाजवळ चहाचे कप आले. नशीब की पेठेकाकांनी चहा वगैरे नाकारले नाही. चहा संपेपर्यंत ते बरेच शांत झाले होते. आता सांगा पेठेकाका, एवढी घाई कशासाठी केली? 1-2 दिवसांनी तुम्ही येणारच होता ना, मग तेव्हा नसते का ते तुम्हाला बरोबर आणता आले? 1-2 दिवस ते कागद घरात ठेवू म्हणता? अहो, मला तर सेकंदभर सुद्धा ते ठेवायचे नव्हते. अहो, हा नरपंत कसला नतद्रष्ट क्रूर माणूस हो, पशुच की. स्वतःच्या कृष्णकृत्यांचा पाडाच रचला आहे त्याने या कागदात. त्यांच्या हयातीत कोणाच्या हातात हे कागद पडले असते तर त्या नराधमाला सुळावर चढवलं असतं. पण पेठेकाका, 150 वर्षांपूर्वी घडलेल्या या गोष्टी, हत्या करणारा आणि त्याचे बळी, सर्वांची राख सुद्धा होऊन गेली. बोलता बोलताच मला माझ्या शब्दातला दांभिक फोलपणा जाणवत होता. कशी होईल राख? नरपंतांचा वावर तर होताच, त्यांच्या बळींचाही होता. पेठेकाका नुसती मान हलवत होते. नाही 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 अनंतराव, आपली भेट झाल्या झाल्या मी तुम्हाला सल्ला दिला होता, या पछाडलेल्या वास्तूत राहू नका म्हणून. ते ऐकीव माहितीवर होतं.
पण आता प्रत्यक्ष त्या राक्षसाच्या हातचाच लेखी पुरावा समोर आहे. त्याने काय काय पूजा अर्चा, आराधना, साधना केली होती, त्याने काय काय जागवलं होतं, त्या साधनांचा बेगुमानपणे कसा क्रूर वापर केला होता, सर्व काही त्यात आहे. अनंतराव, असे अघोरी विधी होऊन भ्रष्ट झालेली ही वास्तू म्हणून मी आत येत नव्हतो. अनंतराव, अजून सांगतो, पैशाचा मोह सोडा, ही वास्तू चांगली नाही. अनंतराव, पेठेकाका, तुमच्या सल्ल्याबद्दल शतशः आभार. तुमचा हेतू चांगला आहे याबद्दल माझ्या मनात काडीचीही शंका नाही. फक्त तुमच्या मनात आहे ती धास्ती जरा अवास्तव आहे असं माझं प्रांजळ मत आहे. स्वतःशीच मान हलवत पेठेकाका उठले. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. जरा वेळ ते माझ्याकडे पाहत उभे राहिले. अनंतराव, तुमच्या वडिलांना, नानांना मी चांगला ओळखत होतो. येथे त्यांना काही विलक्षण अनुभव आल्याचं मला माहीत आहे का विचारत होतात तेव्हा मी नाही म्हटलं होतं, पण ते खरं नव्हतं. नानांनाही एक दोनदा, निदान माझ्या माहितीप्रमाणे एक दोनदा वाईट अनुभव आले होते. माझ्या सर्वांगावरचे केस शहारून उभे राहिले होते. मी पाल्ला लावत नाही. तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून त्यांना बंगल्यामागच्या झाडीत काहीतरी धडपडत खसखसत जाताना दिसलं होतं. एखादं रानटी श्वापद असेल असे ते म्हणतात, पण त्यांना मनात तसं वाटत नाही. वाड्याच्या त्या आत त्यांना एक दोनदा संपूर्ण परकी माणसं दिसली होती. भुरटे चोर किंवा भामटे लुच्चे असावेत अशी त्यांनी आपली समजूत करून घेतली होती, पण तेही समाधानासाठी होतं. रात्री अपरात्री वाड्याभोवताली अंगणात काहीतरी घिरट्या घालीत असावं असा त्यांना संशय आला होता. आधी मी काही बोललो नव्हतो. तुम्हाला विनाकारण कशासाठी घाबरवायचं असा विचार मनात केला होता, पण आता हे नरपंतांचे कागद हातात आल्यानंतर माझी खात्री पडली आहे, नानांना भास होत नव्हते. मी यापुढे जात नाही. वावर असला तर कुणाचा किंवा कशाचा यावर कोणताही तर्क लढवत नाही, पण आता हे तुमच्या कानावर घालणं मी कर्तव्य समजतो. विशेषतः तुम्ही आपण होऊन मला विचारायला आला होतात म्हणून. काही न हो अशी देवापाशी प्रार्थना आहे, पण दुर्दैवाने व्हायला नको असं काही झालंच तर माझं मन मला जन्मभर क्षमा करणार नाही. पेठेकाका जायला निघाले. त्यांना काहीतरी सांगायला हवं किंवा आपण काहीतरी करायला हवं किंवा काहीतरी फार महत्त्वाची गोष्ट आपण विसरत आहोत अशी टोचणी सतत मनाला जाणवत होती. एवढ्यातच पेठेकाकांनी दिलेली नवी माहिती, खऱ्या अर्थाने ती मला अनपेक्षित नव्हती. बाबांना पूर्वी काही ना काही अनुभव आला असणारच याबद्दल मला शंका नव्हती, आणि त्यांनी भाषांतर करून आणलेले नरपंतांचे गुप्त कागद सर्वांनीच मनात विचारांचा गदारोळ उठला होता. नरपंतांचे कागद आणि पेठेकाका. धोका, धोका. काका, काका थांबा, मी ओरडलो. आधी त्यांच्या मागे धावायचा विचार होता, पण संध्याकाळच्या हिवाळी शांततेत माझी हाक त्यांच्यापर्यंत पोचली. फाटकाबाहेरच ते थांबले. मी त्यांच्यापाशी पोचलो तेव्हा मला अगदी धाप लागली होती. काय अनंतराव? पेठेकाका, मी लॉजमधला कोणतरी तुमच्यासोबत सोबतीला पद देतो. अनंतराव, अहो, माझा सारा जन्म या गावात गेला आहे. पेठेकाका, माझा ऐकता का प्लीज? तो तुम्हाला तुमच्या दारापर्यंत सोबत करील. तुम्ही नाही का आता मला बाबांचे अनुभव सांगितले, एक कर्तव्य म्हणून तसंच मी करतो आहे. माझं ऐका, या आत घटकाभर. जरा नाखुशीने ते परत अंगणात आले, खुर्चीत बसले. आमच्या गड्यांपैकी एकाची सायकल होती. हातातलं काम संपवून तो मोकळा होताच मी त्याला बाहेर बोलावलं. पेठेकाकांना त्यांच्या घरापर्यंत सोबत करायला त्यांच्याबरोबर पाठवलं. मगच मला जरा स्वस्थता मिळाली. जावेरकडे जाणारा रस्ता त्या जुन्या झाडीतूनच जात होता. आता तिथे अंदाज साकारलेला असणार. आताच्या वेळी रस्त्यावर चिटपाखरूही नसणार. त्याच रस्त्यावरून पेठेकाका जाणार होते. पूर्वीच्या ज्या हत्या झाल्या होत्या ती जागा तिथेच होती. पूर्वी म्हणे तिराईत वाटसरूंच्या ही हत्या झाल्या होत्या, आणि पेठेकाका तर आता तिराईत मुळीच राहिले नव्हते. गुप्तातल्या गुप्त गोष्टी त्यांना समजल्या होत्या, आणि आता ते झाडीतून जात असताना ती पानांची सळसळ, त्या कडकडत्या फांद्या, ती हवेतून भिरभिरीत जाणारी फांदी,
तिथे पेठे काका एकटे नको होते. या हिवाळी अंधाऱ्या संध्याकाळी एकट्याने खासच नको होते. पेठे काकांनी माझ्यासाठी मोडीतून मराठीत तयार केलेला मजकूर वाचायची मला किती उत्कंठा लागली होती. पण आदल्या दिवसापासून दमयंती आणि ताई दोघींच्या नजरा माझ्यावर सतत होत्या. रोजच्यापेक्षा माझ्या वागण्यात जरा जरी वेगळं दिसलं की त्या मला छेडणारच. रात्रीची जेवणं उरकेपर्यंत मला स्वतःवर पूर्ण ताबा ठेवून कोणाचाही संशय जागा होणार नाही अशा अगदी नॉर्मल पद्धतीने वागावं लागलं. रात्री 10 नंतर मात्र मी मुक्त्यार होतो. जरा वेळ बाहेर थांबून मग आत येतो. मी दमयंतीला म्हणालो, आणि हो, तू विचारण्याआधी सांगतो, एखादा पेक घेईन सुद्धा. दुपारची खूप दमछाक झाली आहे. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, पण ती काही बोलली नाही. तेव्हा मग एकदाचा मला हवा तो एकांत आणि हवी ती फुरसत मिळाली. जॅकेटच्या आतल्या खिशात दिवसभर वागवलेले कागद मी आता बाहेर काढले. नरहरपंतांचे मोडी लिपतले कागद परत आत ठेवून दिले. पेठे काकांनी दिलेल्या कागदांचं भेंडळं उलगडलं. पहिलाच कागद टिपण वजा होता. रा. अनंतराव यास. भाषांतरासाठी दिलेला मजकूर खूप जुन्या भाषेत आहे. त्यातले अनेक शब्द आणि वाक्प्रचार आता रूढ नाहीत. शब्दशः रूपांतराचा तुम्हाला फायदा होणारच नाही. तेव्हा सर्व मजकूर मी आपल्या आत्ताच्या बोलीभाषेतच लिहिणार आहे. पेठे. पेठ्यांचं अक्षर सुवाच्य वळणदार होतं. त्यांच्या पुढच्या कागदांवर प्रत्यक्ष नरहरपंतांनी लिहिलेला मजकूर होता. पेठे काकांनी लिहिलेला सर्व मजकूर मी खाली शब्दशः उतरवला आहे, पण मूळ कागदात निर्देश केलेल्या ग्रंथांची आणि ग्रंथकारांची नावं मात्र गाळली आहेत. कारण उघड आहे. सन्मार्गावरून माणसाला घसरायला लावणारी अनेक प्रलोभनं ठायी ठायी आहेत, तेवढी पुरेशी नाहीत का? मिती वैशाख वद्य 2 शके 1763. एवढ्यात शास्त्रीयांची ही टीका वाचण्यात आली. एवढ्यात मला अशी शंका यायला लागली आहे की या ग्रंथातून जे चुकीचे, निरुपयोगी या अर्थी मार्ग दाखवण्यात आले आहे ते लेखकांच्या अज्ञानामुळे नाही तर ज्ञानामुळे आहेत. अशा अर्थी की त्या वाटा कोठे जातात हे त्यांना पुरेपूर माहीत आहे, पण वाचकांनी ती वाट घेऊ नये यासाठी त्यांनी वाचकांची व अभ्यासकांची दिशाभूल जाणून बुजून केलेली आहे. मिती वैशाख वद्य 14 शके 1763. काल रात्रीच्या बैठकीला उपस्थिती चांगली होती, पण प्रयोग पूर्ण होण्याआधीच त्यांनी थांबवला. हे मुद्दाम केलं नाही. त्यांना ती कल्पनाच नव्हती. आपण खूप साध्य केलं अशा भ्रमात आणि उन्मादात ती मंडळी होती. पण एक घंटानाद, रक्ताचा एक थेंब ही तर केवळ नांदी आहे, सुरुवात आहे. ही मंडळी जर येथेच कृतार्थता मानून थांबली तर यांच्या हातून खरोखरच काय साध्य होणार? यापुढची पावलं टाकायची हिंमत यांच्यात आहे का? ज्यांच्याशी संवाद साधायचा ते अशा प्रकाशित आलिशान लोड तक्त्यांनी सजवलेल्या महालात कोठून यायला? त्यांना आधार हवा, नदीकाठची ओली माती हवी, काटेरी झुडपं हवीत. शिवाय एवढंच काय? हे हो, या सुख हौशी लोकांच्याने ते होणार आहे का? मला शंकाच वाटते. या लोकांच्या संगतीने काहीही साध्य होणार नाही. मला एकट्यालाच माझी वेगळी वाट शोधून काढायला हवी. त्या वाटेवरूनच एकट्यानेच प्रवास करावा लागेल. धोका तर अर्थात आहेच, पण मला जे काही साध्य करायचं आहे ते धोका पत्करल्याखेरीज कसं साध्य होईल? देखावासाठी एखाद्या पौर्णिमेला, अमावस्येला वाड्यात बैठकी चालूच ठेवणार आहे. मंडईना चमचमीत अन्न, समोर मदिरेचे प्याले, हाताने कुरवळायला तरण्याबाण पोरी, एवढं असलं की आणखी काय हवं असतं? तेवढ्यावर ते लोक खुश होतील. मिती श्रावण शुक्ल 1 शके 1764. जावेर गावाचा वाडा घ्यायचा विचार करीत आहे. बाईसाहेबांना गाव सोडणं पसंत नाही. अर्थात शेवटी त्यांना माझ्याबरोबर मी जाईन तिथे यावं लागणारच. तर बरं, अजून 14व्या रत्नांचा प्रसाद खावा लागला नाही. तिला अजून माझ्या खऱ्या स्वभावाची काहीच कल्पना आलेली नाही.
पालख्या मेने, शालू पैठण्या, जड जवाहीर सर्व काही गोड लागतं. पण केव्हा ना केव्हा तरी त्याची किंमत चुकती करावीच लागते. बाईसाहेबांना काय माहीत आहे? मिती भाद्रपद शुद्ध 1/1764. जावेजवळच 1-1.5 कोस अंतरावरच हवी तशी वास्तू मिळाली. वाड्याच्या मागच्याच अंगात गावाच्या वाटेवर दाट झाडी आहे. नि त्यांच्या लहानशा टिपणीत वर्णन केली होती तशीच हुबेहूब. बसकी, दाट पानांची, जाड फांद्यांची झाडं. झाडीत सतत एक उग्र दर्प असतो. पावसाळ्यात उतारावरून ओहळ, ओढे, नाले वाहत असतील. त्यांची लहान मोठ्या पात्रांची लक्षणं मागे आहेत. काही दिवसातच झाडी दाट होईल, उंच झाडांचे आडोसे होतील नि वर्णन केलेल्या आकारांसाठी आणि उद्दिष्टांसाठी अगदी योग्य होतील. वाडा फारसा जुना नाही. खोल्या प्रशस्त आहेत. खालच्या माझ्या वापरासाठी ठेवणार आहे. वर जेवण खाणं, झोपणे इत्यादींसाठी जागा आहे. स्वयंपाक इत्यादींसाठी पाण्याची ने-आण करावी लागेल, पण त्याला निरुपाय आहे. मला वेळी अवेळी कोठेही जावे लागेल. माझ्या भेटीसाठी भिन्न भिन्न व्यक्ती येतील व आणल्या जातील. त्या सर्व बाबतीत कोणाचा चौकसपणा नको, गोष्टी षटकर्णी व्हाव्यास नकोत. सर्वांचाच मनावर संयम असेलच असे याची ग्वाही कोणी द्यावी? मिती मार्गशीर्ष वद्य 3/1764. बाईंची नाराजी दिवसागणिक वाढत चाललेली आहे. खरं तर पत्नीने घरातल्या घरातच समाधानाने हसतमुख राहायला हवं. आडवळणाने सांगून पाहिलं, पण उमज पडत नाही किंवा तसा बहाणा करतात. एवढ्यातच केव्हा तरी स्पष्ट शब्दातच जरब बसवायची वेळ येणार आहे. पण तो मुद्दा गौण आहे. माझ्या प्रयोगात त्यांची मदत तर होण्यासारखीच नाहीच, उलट आडकाठी येण्याचा संभव जास्त आहे. आता विवाहास 2 तपे होऊन गेली. पुत्ररत्नाचा लाभ झालेला नाही. शरीर स्थूल झाले आहे. मनात नाराजीही दिसते. सहवासात आता गोडी राहिली नाही. आणखी एक धोका संभवतो. वाड्यात घडणाऱ्या सर्वच घटना बाहेर कळल्या तर भोबाटा होण्याची धास्ती आहे. उद्या घरातलाच हा साक्षीदार उलटला, वऱ्यांना सामील झाला, काय तोहमत येईल, कशाचा भरवसा द्यावा? शिवाय आणखी एक फायदा होण्यासारखा आहे. झाडीतला हस्तक उभा राहिला की चाचणी आवश्यक आहे. काही ना काही निमित्त काढून बाईंना बाहेर पाठवता आलं तर तोही हेतू साध्य होईल. अंत झाला नाही तर धावत जाऊन संकटातून वाचवल्याचा देखावा करता येईल. वर्णन केल्यासारखा अंत झालाच तर छानच. मार्गातली अडचणही दूर होईल. शिवाय झाडी आणि आसपासचा परिसर कुप्रसिद्ध होऊन नको त्या चौकस इसमांची वाड्याभोवतीची वर्दळ ही आपोआप थांबेल. जावेरचे लोक अजून मला ओळखत नाही. गावकऱ्यांवरही जरा जरब बसेल. वाड्यात मुक्काम हलवताच गावातला धनाजी नावाचा माणूस भेटायला आला होता. प्रथम दर्शनी ध्यानात येणारी बाब म्हणजे त्याचे तिरळे डोळे. तिरळ्या डोळ्यांची माणसं फसवी, लबाड, लुच्ची, दगाबाज असतात असे माझे ठाम मत आहे. एकदा ही गोष्ट मनात पक्की रुजवून ठेवल्यावर मग अशा इसमांकडून धोका संभवत नाही. मालक, नव्याने आला आहात? गावात ओळखीपाळखी नाहीत. काही गरज लागली, अडचण भासली तर या धनाजीला हाक द्या. बाहेरच्या पायरीवर बसून तो बोलत होता. गावातले लोक मला नाही नाही ती नावं ठेवतात. नाही नाही ते आरोप करतात. म्हणतात पैशांचे व्यवहार करतो. पोरीबाईंना फूस लावून कुमार्गाला लावतो. मालक, कानावर काही बाई आलं तर विश्वास ठेवू नका. आणखीही बरेच सांगत होता. आडवळणाने त्याने आपले सर्व धंदे माझ्या कानावर घातले होते. मला पैसे, पोरी, बायका जे काही हवं असेल ते पुरवायची व्यवस्था त्याच्या मार्फत होणार होती. छान. मिती माघ वद्य 14/1764. ज्याला समजत असते त्याला सर्व काही शब्दांशिवाय समजतं. धनाजीने मंजुळा नावाची 16-17 वर्षांची धनगराची पोरगी माझ्या भेटीला आणली. तिला घरात आलेली पाहताच बाईसाहेबांचा पारा असा चढला की बस.
धनाजीला 2 नाणी दिली. तो हसत हसत गेला. बाईंना ढकलत ढकलत वरच्या मजल्याकडे नेलं. मागे दार लावून टाकलं. मग मी आणि मंजुळा. वयाने लहान असली तरी शरीर उफाड्याचं होतं. आधी राजी होईना. मग धुनीशील गाऊन खोलीत धुराचे रंगीबेरंगी वेडेवाकडे आकार नाचवताच मेण्यासारखी मऊ झाली. बऱ्याच दिवसानंतर रात्री समाधानाने झोप लागली. यापुढे पेठेकाकांची नोंद होती. अनंतराव यापुढे 5-6 कागद या नरहरपंताच्या कामुक चाळ्यांच्या वर्णनांनी भरलेले आहेत. ती वर्णनं वाचतानाही मला श्रम वाटली. तो मजकूर उतरवण्याने हात घाणीत माकल्यासारखेच होतील. ते मी करीत नाही. शिवाय तुमचा या शोधाचा जो एक मूळ हेतू आहे त्याच्याशी तो भाग संपूर्ण विसंगत आहे ही खात्री बाळगा. यापुढे दिलेला मजकूर सुमारे 15 महिन्यांनंतरचा आहे. पेठे. मिती ज्येष्ठ वैद्य 14 शके 1765. जावेर गावात मुक्काम आणल्याला 2 वर्ष होत आले आहेत. या नोंदीत माझ्या खास साधने संबंधात एक शब्दही उतरवलेला नाही व उतरवण्याचा इरादाही नाही. ही गुपित कधीही कोणालाही आयती मिळत नाही. ज्याची त्यालाच अभ्यासाने परिश्रमाने वेगळ्या प्रयोगांनी आधी चुका करून मग त्या सुधारून सिद्ध करावी लागतात. माझ्या 2 उद्दिष्टांपैकी एक पूर्ण साध्य झालं आहे. दुसरं साध्य होण्याच्या मार्गावर आहे. त्या संबंधात एवढाच निर्देश पुरेसा आहे. आता धनाजी आणि त्याने वाड्यावर आणलेले 2 दांडगट यांची गरज भासणार नाही. जावेरजवळची गर्दसाडी माझ्या मनातील हेतूंसाठी योग्य ठरेल हा कयास खरा ठरला आहे. माझ्या शब्दोच्चारांबरोबर जे काही त्या गर्दसाडीत वावरायला लागेल त्यासारखं काहीही या पृथ्वी तलावर गेल्या 2000 वर्षात अवतरलेलं नाही. फार फार प्राचीन ग्रंथातून संतप्त निर्धारणावर निघालेल्या महाकाय शक्तिशाली वृक्षदेवतांची वर्णन आहे. केवळ योगायोगानेच हे ग्रंथ माझ्या हाती आले. पण त्यातील क्लिष्ट शब्दरचनांतून लपलेला गूढ अर्थ, उद्गार, हावभाव, साधन सामग्री, ग्रह नक्षत्रांची स्थानं इत्यादींचा निर्णय हा माझ्या बुद्धीचा प्रताप नाही काय. मिती आषाढ वद्य 1 शके 1765. हा स्वप्नाभास मोठा विचित्र खरा. मी आणि माझी एक प्रतिकृती यांच्यातला हा संवाद होता. या मातीच्या खेळण्यामागे किती दिवस लागणार? अजून तुझी हौस भागली नाही का? शरीराच्या वाढत्या वयाचा विचार कर. हे चाळी आता सोसणार नाहीत. ती माझी प्रतिमा मला सांगत होती. तुझा मुख्य हेतू, तुझी खरी महत्वाकांक्षा क्षणमात्रही दृष्टीआड होऊ देऊ नकोस. मूर्ती घडवून आणलीच खरी, पण ती भारण्यासाठी आत्मक्लेश, खूप कठीण साधना आवश्यक आहे. शरीराने मध्येच दगा दिला तर? वीज स्वतःला सावध, नंतर हवा तेवढा अवधी आहे ही साधी गोष्ट तू कशी विसरतोस? नंतर हवा तेवढा अवधी आहे. मिती भाद्रपद वद्य 13 शके 1765. माझ्या वर्तनातील बदलाने बाईसाहेब खुश झालेल्या दिसल्या. या मुढांना जग स्वतःभोवतीच फिरत आहे असा अहंमन्य भाव असतो. माझ्या लिखितीला कपर्दिकेचीही किंमत नाही. नवीन प्रयोग सुरू झाल्यावर पाहू चेहऱ्यावरचे हास्य किती काळ टिकते ते. माझा कयास खरा ठरला. रात्रीच्या बैठकीला खास लोक जमू लागले. शब्दोच्चारात, आवर्तनात, लयीत, पुनरुक्तीत, केवळ निशब्द शांततेतही केवढी शक्ती भरलेली असते याची मूळ पामरांना काय कल्पना. दिलरुबाची एक तार छेडताच खालचे पडदे कसे झणाणून उठतात. शक्तीचा उत्सर्ग हा आसमंतावर प्रभाव पाडल्याखेरीज कसा राहील. मला कोणती सिद्धी मिळवायची होती याची मी येथे वाच्यता करीत नाही. 2च ओळी लिहून ठेवतो. मानवाला शून्य करणारा मृत्यू आणि मानवी शरीराचा कणाकणाने ग्रास करणारा काळ या 2 प्रकांड शक्तीविरुद्ध माझा संघर्ष आहे. यशस्वी झालो तर ज्याच्यावर पुढे मागे मला भिस्त ठेवावी लागेल त्याला हे सर्व आपोआप उमगेल. पण मी असा सृष्टिकाळाच्या मूळस्थानावर प्रहार करण्यास सिद्ध झालो तर त्याचे पडसाद उमटल्याखेरीज कसे राहतील.
आणि ते सर्व काही माझ्या वाड्याभोवतीच होणार. नवल नाही, बाईसाहेबांची पाचावर धारत बसली ती. पण त्यांनी मला अशा धमक्या द्यायला नको होत्या. गावात जाऊन माझ्या विरुद्ध बोभाटा करण्याच्या धमक्या. तिच्या शब्दांवर कोणाचा विश्वास बसो ना बसो, माझी पत राहिली असती. निर्णय घ्यायला क्षणही लागला नाही, आणि नाहीतरी त्याची चाचणी घ्यायला हवीच होती. बिती कार्तिक वद्य 14 शके 1766. गेल्या वर्षभरात प्रकृती ढासळायला लागली आहे. कितीही अप्रिय गोष्ट असली तरी अपरिहार्य झाले की स्वीकारावी लागते. मृत्यू, त्याची छाया गडद झाली आहे. आता कशाचाच भरवसा नाही. दोघा आसामींकडून पुढच्या कार्याची अनेकदा तालीम करून घेतली गेली. सिंह थकला की कोल्ह्याची कोल्हीकोई सुरू होते. ते विसरतात की सिंहाच्या पंजात जबरदस्त ताकद असते. त्याचा एक फटका पुरे. त्यामधल्या खंडकरांच्या प्रकरणापासून धनाजी फारच मस्तवाल झाला आहे. अजून तरी तोंडावर एखादं नाणं फेकलं की गप्प होतो. त्याला एक नकली मृत्यूपत्र दाखवून ठेवलं आहे. त्या आशेने तो शेवटच्या क्षणी नक्कीच हजर होणार. त्याला कल्पना नाही त्याच्यासाठी काय योजून ठेवलं आहे ते. पेठेकाकांचं भाषांतर येथे संपत होतं. भाग 8 समाप्त. चंद्रविलास. लेखक नारायण धारप. आवाज संतोष गणेश.